हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या LDCच्या महाट्रान्सकोच्या LDCच्या 260 पोस्ट आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजचे 110 मार्काचे 50 प्रश्न येणार आहेत. तर याच्यासाठी आपण सध्या कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजचे काही लेक्चर बघत आहोत. आजचा हा दुसरा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ लायबिलिटीज बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आज आपण बघू क्लासिफिकेशन ऑफ लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे काय? बिझनेसच्या ज्या डेप्ट्स आहेत, बिझनेसच्या ज्या देत आहेत, ज्या लोकांचे आपल्याला पैसे देणं आहे, तर याला लायबिलिटीज म्हणतात. तर आपल्याला बऱ्याचदा प्रश्न विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग आर करंट लायबिलिटी, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करंट लायबिलिटी, किंवा इंटरनल लायबिलिटी कोणत्या, एक्सटर्नल लायबिलिटी कोणत्या. तर हे क्लासिफिकेशन आपल्याला माहिती पाहिजे, कारण अकाउंटिंगच्या बेसिक टर्म्समध्ये हे इन्क्लूड असतं. त्याच्यामुळे हे बेसिक नॉलेज आहे अकाउंटिंगचं, की आपल्या असेट कोणत्या आहेत, लायबिलिटी कोणत्या आहेत, इंटरनल लायबिलिटी कोणत्या आहेत, एक्सटर्नल लायबिलिटी कोणत्या आहेत, त्याच्यानंतर करंट लायबिलिटी आपल्या कोणत्या आहेत, लॉंग टर्म लायबिलिटी कोणत्या आहेत. तर हे आपल्याला बेसिक डिफरन्सिएशन आलं पाहिजे. त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपण बघतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ लायबिलिटी बघतोय. लायबिलिटीचे महत्त्वाचे 2 प्रकार असतात, एक इंटरनल लायबिलिटी आणि एक्सटर्नल लायबिलिटी. आता जे देणं आपल्याला बिझनेसच्या इंटरनल पार्टीला द्यायचं आहे. आता बिझनेस म्हणजे बिझनेस जो आहे हा फर्स्ट पार्टी धरला जातो. ठीक आहे, बिझनेस हा फर्स्ट पार्टी. बिझनेसचा जो ओनर असतो, ओनर किंवा मालक, हा सेकंड पार्टी गृहीत धरला जातो. ठीक आहे, मग याला आपण सेकंड पार्टी म्हणतो. आणि बिझनेसच्या बाहेरील जे व्यक्ती असतात हे थर्ड पार्टी कन्सिडर केलं जातं यांना, आणि यांनाच आपण काय म्हणतो, एक्सटर्नल पार्टी म्हणतो. ठीक आहे, मग यालाच एक्सटर्नल म्हणतात. मग बिझनेसच्या लायबिलिटी 2 टाईपच्या असतात, इंटरनल लायबिलिटी, एक्सटर्नल लायबिलिटी. ज्या लायबिलिटी बिझनेसच्या आतील लोकांना देणं आहे, म्हणजेच थोडक्यात ओनरलाच द्यायचे ते पैसे. ठीक आहे, बिझनेसला द्यायचेत, मालकीचे ओनरचे आहेत, पण ते कोणाला द्यायचे आहेत, बिझनेसच्या ओनरला द्यायचे. ठीक आहे, मग ह्याला इंटरनल लायबिलिटी म्हणतात. मग याचं एक्झाम्पल काय, कॅपिटल आणि रिझर्व अँड सरप्लसचे जे सगळे आयटम्स असतात, उदाहरणार्थ जनरल रिझर्व फंड, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅपिटल रिझर्व, तर हे सगळे रिझर्व अँड सरप्लसमध्ये येतात. हे सगळे इंटरनल लायबिलिटीमध्ये येतात. ठीक आहे, आणि याच्या व्यतिरिक्त ज्या लायबिलिटी असतात, ज्या आपल्याला बिझनेसच्या बाहेरील लोकांना द्यायचे, तर याला म्हणतात एक्सटर्नल लायबिलिटी. मग याचे 2 टाईप असतात. एक्सटर्नल लायबिलिटी 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात, एक लॉंग टर्म लायबिलिटी आणि शॉर्ट टर्म लायबिलिटी. ज्या लायबिलिटी आपल्याला विदिन 1 इयर पेड करायच्या, तर याला म्हणतात शॉर्ट टर्म लायबिलिटी. मग त्या कोणकोणत्या असतात, क्रेडिटर्स म्हणजे ज्यांच्याकडून आपण उधारीवर वस्तू खरेदी केल्यात त्यांना आपल्याला त्याचे पैसे द्यायचे, हे क्रेडिटर्स येतात. हे कशामध्ये येतात, शॉर्ट टर्म लायबिलिटी. शॉर्ट टर्म लायबिलिटीलाच इन शॉर्ट आपण करंट लायबिलिटी म्हणत असतो. ठीक आहे, त्यामुळे क्रेडिटर्स ही एक प्रकारची काय, करंट लायबिलिटी आहे. त्यानंतर बिल्स पेबल, ज्या लोकांकडून आपण उधारीवर वस्तू खरेदी केल्या आणि आपण त्यांना एक नोट लिहून दिली की आम्ही 2 महिन्याने ह्याचे पैसे देऊ, 4 महिन्याने ह्याचे पैसे देऊ, तर असे आपण एक पर्टिक्युलर लेखी नोट लिहून दिलेली, तर याला बिल्स पेबल म्हणतात. बिल साईन करून दिला आपण. ठीक आहे, मग हे झालं बिल्स पेबल, ही सुद्धा करंट लायबिलिटी आहे. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, आपल्या बँकेमध्ये आपले 10,000 आहेत, आपण विड्रॉ केले 20,000, मग हे जे 10,000 जास्तीचे विड्रॉ केले याला बँक ओव्हरड्राफ्ट कन्सिडर होणार. ही सुद्धा एक करंट लायबिलिटी आहे. त्यानंतर आहे डिव्हिडंड पेबल, आपल्याला डिव्हिडंड द्यायचा आहे, भागधारकांना डिव्हिडंड द्यायचा, दिला नाही द्यायचा आहे बिझनेसची, ती लायबिलिटी. कोणती लायबिलिटी आहे, करंट लायबिलिटी. त्यानंतर शॉर्ट टर्म लोन, ज्या लोनचा पिरियड विदिन 1 इयर आहे, 1 वर्षाच्या आत ते लोन आपल्याला फेडायचं आहे, मग याला काय म्हणतात, ते करंट लायबिलिटीमध्ये येणार. त्यानंतर आहे प्रोव्हिजन अगेन्स्ट करंट असेट. करंट असेटच्या अगेन्स्ट आपण काही प्रोव्हिजन्स केले असतील तर ते सुद्धा कशामध्ये येणार, करंट लायबिलिटीमध्ये येणार. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, टॅक्स पेड करण्यासाठी आपण काही प्रोव्हिजन केलेले, तर हे सुद्धा कशामध्ये येणार, करंट लायबिलिटीमध्ये येणार. ज्या लायबिलिटी आपल्याला विदिन 1 इयर किंवा ज्या लायबिलिटी आपल्या शॉर्ट पिरियडसाठी असतात, तर याला काय म्हणतात, याला म्हणतात शॉर्ट टर्म लायबिलिटी. शॉर्ट टर्म लायबिलिटीलाच दुसरा वर्ड काय असतो, करंट लायबिलिटी. तुम्हाला या एक्झाममध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग आर करंट लायबिलिटीज, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करंट लायबिलिटी, कोणती करंट लायबिलिटी नाही आहे किंवा आहे,
किंवा कोणती लॉंग टर्म लायबिलिटी आहे किंवा नाही आहे, तर या टाईपचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे झालं करंट लायबिलिटी. आता लॉंग टर्म लायबिलिटी कोणत्या आहेत? डिबेंचर. डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे. कंपनीने कर्ज घेतल्याची कबुली देणारा दस्तऐवज, याला काय म्हणतात? डिबेंचर म्हणतात. ठीक आहे. आणि डिबेंचर ही बिझनेसची लायबिलिटी आहे. कोणती लायबिलिटी आहे? लॉंग टर्म लायबिलिटी. त्यानंतर लॉंग टर्म लोन. आपण बिझनेससाठी लोन टेकन केलेले, लोन घेतलेलं आहे 2 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी आपण जे लोन घेतलेलं आहे, तर याला काय म्हणतात? ही सुद्धा बिझनेसची लायबिलिटी आहे. मग कोणती लायबिलिटी आहे? ही लॉंग टर्म लायबिलिटी. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ लायबिलिटीज. 2 महत्त्वाच्या टाईप्स असतात, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल लायबिलिटीमध्ये कॅपिटल आणि कॅपिटलशी संबंधित आयटम म्हणजेच रिझर्व्ह अँड सरप्लसचे सगळे पॉईंट इंटरनल लायबिलिटीमध्ये येतात. याच्या व्यतिरिक्त सगळ्या लायबिलिटी एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये येतात. एक्सटर्नल लायबिलिटीचे सुद्धा पिरियडनुसार 2 टाईप केले जातात, एक शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म लायबिलिटीलाच आपण दुसरा वर्ड काय यूज करतो? करंट लायबिलिटीज. ज्या लायबिलिटी आपल्याला विदिन 1 इयर पेड कराव्या लागतात त्या असतात करंट लायबिलिटी, आणि ज्याचा पिरियड लॉंग असतो त्या असतात लॉंग टर्म लायबिलिटी. मग त्याच्यामध्ये काय येतात? डिबेंचर आणि लॉंग टर्म लोन्स. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ लायबिलिटीज. तर छोटासा व्हिडिओ आहे पण महत्त्वाचा आहे, त्यामुळे मिस करू नका. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.